नमस्कार मित्रांनो. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळे कामगार हे आबांच्या घरी जमलेले असतात. तेव्हा आबा त्यांना शांत करतात आणि केटीला सांगतात की तुम्ही पुन्हा एकदा इंद्राला कॉल करा. तो कॉल करतो पण इंद्रा काही फोन उचलत नाही. तेव्हा उर्मिला म्हणते की आपण राणीला कॉल करूया का? नाही म्हणजे ते दोघेसुद्धा सोबतच आहेत ना, म्हणून म्हटलं. तेव्हा मला ते काही म्हणायच्या आधीच जी उर्मिला आहे ती मात्र राणीला कॉल करते. आता इकडे राणी आणि इंद्रा दोघेसुद्धा त्यांच्या गाडीजवळ येतात. तेवढ्यात तिथल्या मुलांनी गाडीची पंक्चरही काढलेली असते. तेव्हा तो तिला म्हणतो की वा राणी, मानलं तुला. तेव्हा ती त्याला थँक्यू म्हणते. तू मला का थँक्यू म्हणत आहे? सगळे लाड तर माझे झालेत. नाही सर, तुम्ही माझ्यासोबत आलात, आई आणि बुवांना चांगलं बोललात, त्यामुळे मी तुम्हाला थँक्यू म्हणत आहे. तेवढ्यात उर्मिलाचा कॉल येतो आणि उर्मिलाच्या हातातून जी मालती आहे ना, ती मालती फोन हिसकावून घेते आणि राणीला ओरडून म्हणते की तिकडे इंद्रा आहे का? तेव्हा तो म्हणतो की हो आई, मी इकडेच आहे. बोल ना, काय झालं ते? तेव्हा मालती म्हणते की आत्ताच्या आत्ता घरी, जिथे असेल तिथून आत्ताच्या आत्ता घरी यायचं. तेवढ्यात आबा तिच्याकडे रागाने बघतात. तेव्हा ती त्यांना म्हणते की काय बघता? आज त्या पोरीमुळं काय झालं आहे? करा आणखी त्या पोरीची लाड करा. मी ते जायच्या आधीपासून सांगत होते की काही गरज नाही त्यांना तिकडे जायची, पण माझं कोण ऐकतं? फॅक्टरीमध्ये म्हणजे तुमचा जीव की प्राण आहे ना. एक दिवस तीच फॅक्टरी बंद करायची वेळ येईल तुमच्यावर. तेवढ्यात उर्मिलासुद्धा तिच्या होमध्ये हो मिळवते. ती सुद्धा म्हणते की इंद्रा भाऊजी तिकडे गेले नसते ना, तर हे सगळं झालंच नसतं. आता इंद्रा राणी दोघेसुद्धा घाईघाईने घरी येतात. तिथे आल्यानंतर सगळे कामगार तिथे बघून तो त्यांच्यावर चिडतो. तो म्हणतो की तुम्ही सगळे इकडे काय करतात? आता मालती एकदम भडकते. मालती म्हणते की तू कुठे होतास इंद्रा? इकडे किती मोठा प्रॉब्लेम झाला माहिती आहे का तुला? आता सगळे कामगार पुन्हा गोंधळ घालतात. तेव्हा इंद्रा त्यांना शांत करतो. पण मालती मात्र काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसते. ती सगळा दोष राणीवर देते. ती राणीला नको ते बोलते. ती म्हणते की हे सगळं या पोरीमुळे झालेलं आहे. हिने जर त्याला त्या वस्तीवर नेलं नसतं ना, तर हे सगळं झालंच नसतं. पण इंद्रा काही राणीला बोलू देत नाही. तो म्हणतो की आई, माझी गाडी पंक्चर झाली होती म्हणून मला तिकडे जाता आलं नाही. पण इंद्रा, तुझी गाडी पंक्चर झाली होती ना, तर तू मला किंवा घरी कॉल करायचा ना, आम्ही दुसरी गाडी पाठवली असती. तुझ्या एका कॉलमुळे सगळं काही झालं असतं ना, पण नाही, तुला तिच्यासोबतच थांबायचं होतं आणि तू कॉल का उचलत नव्हता? पण आता राणी लगेच मध्येच बोलते. ती म्हणते की त्यांचा फोन गाडीमध्ये राहिला होता आणि मीच त्यांना आणू दिला नव्हता. आता तर मालतीचा पारा आणखीन चढतो. ती तर आता राणीला म्हणते की या पोरीमुळे ना एक दिवस आपली फॅक्टरी नक्की बुडणार. पण इंद्रा पुन्हा तिला काही बोलू देत नाही. तेवढ्यात गजा पुढे येतो आणि मालतीची माफी मागतो. तो म्हणतो की हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, मी तुमची माफी मागतो. पण इंद्रा म्हणतो की नेमकं झालं काय ते तर आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे ना. आता राणी त्याला म्हणते की सर, मी काही बोलू का? आता ती सगळ्यांना म्हणते की आपण सगळ्यांनी आधी काम केलेलं आहे सगळ्यांनी मिळून. पहिले तर असे प्रॉब्लेम झाले नाहीत, मग अचानक आज का झालं? ते गजाला सुद्धा प्रश्न विचारते. आता गजा घाबरतो. तो काही तिच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. तेवढ्यात विक्रांत मध्येच बोलतो. तो म्हणतो की काय इंद्रा, हे सगळं आपण नंतर बघू. आणि तो सगळ्यांना फॅक्टरीमध्ये काढून देतो आणि आता मनालाच म्हणतो की या राणीमुळे ना माझे सगळे प्लॅन फ्लॉप होतात. आता इकडे मालती पुन्हा राणीला बोलते. ती म्हणते की आता ही तर मालकीण व्हायला बघते. हे बघ, तू सध्या त्यांच्यामधीलच एक आहे, तू काय त्यांना प्रश्न विचारते? आता इंद्रा म्हणतो की आई, तिने त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, तिने प्रश्न विचारलेत. काय इंद्रा, तू असा नव्हता, तू इतका कामचुकार कधीपासून झाला? तू फॅक्टरीचा MD आहेस ना, यासाठी तुला मी विदेशात शिकण्यासाठी पाठवलं होतं का? आज तू या पोरीच्या नादी लागून किती मोठं नुकसान करत होता, माहिती आहे का तुला? आता आबांना सहन होत नाही आणि ते म्हणतात की काही झालं तरी राणीमुळेच झालं. बोलले, हिचे कैवारी बोलले, अहो तुम्हाला कळतं का नाही? या हिच्यामुळे ना एक दिवस खूप मोठा नुकसान होईल. आबांना खूप राग येतो आणि ते म्हणतात की आता माझी तुमच्यासोबत बोलायची इच्छाच अजिबात नाही राहिली आणि ते निघून जातात. इकडे आता रात्रीची वेळ असते. इंद्रा रूममध्ये बसलेला असतो, पण त्याच्या मनात मालतीचे शब्द ऐकू येत असतात. आता ती त्याला विचारते की काय झालं सर? बघा ना, मी काही करायला जातो तरी सुद्धा सगळं उलटच होतं. आता ना माझं डोकं खूप दुखत आहे. आई माझी मस्त मालिश करून देत होती, पण आता मी तिच्याकडे सुद्धा जाऊ शकत नाही. आता ती म्हणते की मी देऊ का तुमची मालिश करून?
आणि राणी त्याची मालिश करून देते. इकडे विक्रांत आणि उर्मिला दोघे खूप खुश असतात. ते दोघे बोलत असतात, आपण एका दगडात 2 पक्षी मारले. आता उर्मिला म्हणते की आता तो दिवस लांब नाही जेव्हा तो फॅक्टरीचा MD आणि मी घराची मालकीण होईल. दुसरीकडे आता मालती विचार करत असते. ती मनालाच म्हणते की इंद्रा खूप बदललेला आहेस. पूर्वी तो असा नव्हता. त्याला त्या पोरीचा खूप राग येत होता. ती समोर जरी दिसली ना तरी त्याची तळपायाची आग मस्तकात जायची. पण आता तो तिच्या जवळ जात आहे आणि माझ्यापासून लांब जात आहे. नाही, मला काहीतरी करायलाच हवं. आणि ती एक प्लॅन करते आणि म्हणते की आता तो नक्की राणीला सोडणार. दुसऱ्या दिवशी इंद्रा आणि राणी दोघेसुद्धा जॉगिंग करण्यासाठी बाहेर जातात. तेव्हा इंद्रा तिला थँक्यू म्हणतो. तो म्हणतो की राणी, तू माझी मालिश केली म्हणून आज मला फ्रेश वाटते. थँक्यू राणी. आता दोघेसुद्धा खूप छान बोलत असतात. तेवढ्यात राणी इंद्राच्या मागे पडते आणि तो तिला म्हणतो की राणी, मी तुला किती वेळ सांगितले आहे की असल्या कपड्यांवर जॉगिंग नाही करत. आपण ना तुझ्यासाठी पॅन्ट आणि शर्ट घेऊ. आता ती म्हणते की नको, लोक काय म्हणतील माझ्याविषयी आणि वस्तीतले लोक तर मला काय म्हणतील. नको. आता तो जो इंद्र आहे ना तो म्हणतो की काय राणी, लोकांचा विचार नाही करायचा. आपल्याला ते वाटते ना तेच करायचं. आता ती म्हणते की हो का, मग सांगा बरं. आता मी जर असे कपडे घातले तर नेमकं चिकूला काय वाटेल. तेव्हा तो म्हणतो चिकूला चांगलं वाटेल. काकींना तर ती म्हणतो काकींचा काही विशेष नाही. आता ती म्हणते आपणना कसं वाटेल आणि मालती मॅडमला कसं वाटेल. आता तो थोडा गोंधळतो. तो शांत बसतो. तो म्हणतो की नाही राईट तुझं बरोबर आहे. आता दोघेसुद्धा खूप छान बोलत असतात आणि दोघेसुद्धा इथे घरी येतात. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की जी मालती आहे ना ती मालती विक्रांतला तिच्या रूममध्ये बोलवते आणि त्याच्याशी बोलत असते. ती बोलताना त्याला म्हणते की विक्रांत, माझी एक इच्छा आहे की तू आता इंद्राच्या जागी कंपनीचा ना MD व्हावा. कारण की जो इंद्रा आहे ना या इंद्राचं लक्षच नाही आहे कामामध्ये. आता मला असं वाटतं की तू त्याच्या जागी या कंपनीचा कारभार इथे सांभाळला पाहिजे. आता तिचे असे बोलणे ऐकून ना तो विक्रांत आहे ना तो खूप खुश होतो. त्याला वाटतं की आता सगळं आपल्या फ्लेवरमध्ये होत आहे. आता पुढच्या एपिसोडमध्ये हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की पुढे काय होणार आहे. नेमका इंद्र जो आहे तो इंद्रा MD पद सोडेल की आता विक्रांत नवा MD होईल. आता जो विक्रांत आहे का जर त्याला MD नाही केलं तर तो पुन्हा नवीन काय प्लॅन करेल हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचा जो येणारा रिव्ह्यू आहे ना तो लगेच तुमच्यापर्यंत इथे पोहोचणार आहे. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त मालिकाप्रेमींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या मालिकेचा इथे आस्वाद घेता येईल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट.